तर मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे. त्याचसोबत आज आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि अक्षय तृतीया. तर तुम्हा सर्वांना मी आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. आणि ज्योत आणण्यासाठी म्हणजे इकडे गावी ही जी आहे ना अक्षय तृतीयाची शिवजयंती ती साजरी केली जाते. म्हणजे इकडे सातारा जिल्ह्यात बऱ्यापैकीच. तर खूप मोठा जल्लोष असतो आणि पाचगणी वाईमध्ये तर म्हणजे खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते शिवजयंती. आणि आपल्या गावातली ज्योत आता येतच आहे. आत्ता पाचगणीचा घाट उतरलेला आहे, तर आम्ही आता निघालो आहोत ज्योत आणण्यासाठी. तर छान अशी मी तयार झालेली आहे. व्हाईट कलरचा कुर्ता आणि सोबतच भगवा म्हणजे भगवी ओढणी, भगव्या कलरची ओढणी घेतलेली आहे. आणि आता निघतो आहोत वैष्णवी, मी आणि आशू. तर चला घेऊन येऊयात आपण छान अशी ज्योत. हळू कर, मागे येतील. उभं नाही घेत. मी घेणार आहे आता. हो की उत्तर दे तिला. आले आले. चालतं. चैतन्य महाराज चैतन्य काळा पडलाय पूर्ण. ये की पुढं, त्याला म्हणू दे. आडवीला बाद झालं, पायाचं गोळ चढलेत. तर मंडळी, आत्ताच ज्योत घेऊन आलो आहोत आणि तुम्ही पाहिलंच आहे सगळ्यांनी ज्योत घेतली खूप छान पद्धतीने. आणि अजून आता निघालेली आहेत. ज्योत जशी गावात येते ना तसं सगळे पूजन करतात आणि मग पुढे जातात. तर मी आत्ता ज्योत पळवून थांबले, त्याच्यामुळे मला थोडीशी धाप लागली, म्हणून मग आता मी काही वर जाणार नाही आहे. पण मी आत्ता औक्षण वगैरे केलं, ज्योतीचं पूजन केलं आणि आता बसले आहे. तर खूप छान वाटलं. ऊन आहे भरपूर त्याच्यामुळे. आणि आता ऊन म्हणजे आता वाजले आहेत बापरे 11:30 आणि खूप ऊन लागतं आहे, त्याच्यामुळे पाय पण खूप जाम भाजतात. अक्षरशः पायसुद्धा खालून लाल झालेले आहेत. पण असं ही जी एक म्हणजे हा जो उत्साह असतो, हा जो एक प्रकार असतो ना, खूप भारी वाटतं. खूप म्हणजे खूप भारी वाटतं. चला पुन्हा बोलूयात. फ्रेश झालेली आहे आणि आत्ता खरं तर माझा स्वयंपाक सगळा राहिलेला आहे. तर स्वयंपाक आता आवरून घेते पटकन. आता कणिक मळून घेतलेली आहे, भात झालेला आहे आणि दाखवते मी तुम्हाला. कणिक मळून घेतलेली आहे, आता चपाती करून घेते. याच्यामध्ये बटाटे टाकले आहेत, इकडे आमटी केली आहे, तिखट गोडी आमटी, आणि भात झालेला आहे, बटाट्याची भाजी. आता बघूयात आमरस किंवा मग श्रीखंड वगैरे असं काहीतरी गोड. आणि छान असं आता हे जेवण मी बनवून घेते आणि म्हणजे स्वयंपाक आवरून घेते, मग पुन्हा तुमच्याशी बोलते. तर मंडळी, छान अशी आमटी, श्रीखंड, सोबतच तळण आहे, लिंबू आहे, बटाटा, चपाती, भात आणि हे आहे कोशिंबीर. तर असं हे सुंदर असं ताट तयार आहे. आणि आता नैवेद्य दाखवून घेतो आणि मग जेवायला बसतो. या मंडळी जेवण करायला.
तर मंडळी चला मंदिरात जायचं आहे कारण मंदिरात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे आणि त्यासाठी जायचं आहे. तर पुन्हा तयार होते आणि निघते मंदिरात. सर्व गावातील महिला जमा होतात आणि छान असा हा शिवजन्मोत्सव साजरा केला जातो. तर चला जाऊयात आपण सुद्धा आणि आपण सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होऊयात आणि शिवजयंती शिवजन्मोत्सव खूप मोठ्या म्हणजे जेवढी संख्या आहे गावातली पण जल्लोषाने उत्साहाने साजरी करतात. सगळं घे ह्यांचं पण घे. हो घेतलं की सगळं. अगरबत्ती नाही राहील आता सुपारी म्हणतो कुठे गेला कोण तुझी मम्मी म्हटलं कार्यक्रम डान्स इकडून या तिकडून या की ह्या साईडने पण या की ठेवायचं नाही मग सहादेव घ्या महादेव घ्या करा की मन की आवरून द्यायचं लव घ्या
म्हण की लव कृष्ण द्या. राम घ्या लक्ष्मण द्या बोला की असं उलट बसले नाहीत इकडं आता इकडं ये अगं तू हे कर हा नाव ठेवा. परत परत तुम्ही ठेवा की तुम्ही व्याट ना मोठी मोठी गोगड्या घ्या शिवाजीला खेळायला असं म्हण. जा तुम्ही या. जा या मातोश्री शिवाजी बाळाला खेळायला न्या. कुर्रू कोण करायचं आणि खाली वाकायचं असतं झालं का? मोरया वार्ताविघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उषेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन तर मस्त असा आत्ता इथे शिवजयंती साजरी झाली आणि लहान मुलांचे भाषण आणि डान्ससुद्धा झालेले आहेत. तर आता 8 वाजले आहेत आणि आज रविवार असल्यामुळे भैरवनाथाची आरती असते. तर आता भैरवनाथाची आरती होईल आणि त्यानंतर मग दिल्ली आपल्या घरी जाईल. आता भैरवनाथाची आरती सुरू होईल. आरती करूया आणि अवतारा शिव अवतारा आरती ओवाळू माझ्या काळ भैरवा काळ घोड्यावरती देव माझा निघाला सोनारी गावात त्यानं दैत्य मारिला. जय देव भैरवा शिव अवतारा आरती ओवाळू माझ्या काळ भैरवा. जस्ट आली आहे आणि म्हणजे मंदिरातून आणि आता स्वयंपाक आवरायचा. अहो आले आहेत. अहोंना पुन्हा नाईटला जायचं आहे. तर चला मोबाईल चार्जिंगला लावायला आले कारण पूर्ण बॅटरीच उतरले. तर आता पटकन स्वयंपाक करून घेते, जेवण करून घेते आणि पुन्हा तुमच्याशी गप्पा मारते. तर या मंडळी जेवण करायला. चला मस्त जेवण झालेलं आहे आणि जेवण झाल्यानंतर आज बऱ्याच दिवसातून चहा प्यायला जायचं बेत ठरलं आणि आज ताई म्हटल्या की चला आज मी ट्रीट देते म्हणून आणि अचानक आमचं ठरलं आणि चला म्हटलं जाऊया चहा प्यायला. पण झाली गंमत अशी
की आपली जी गाडी आहे तर तीच चालू होईना. ताईंच्या घरापर्यंत गेली आणि ताईंना घेतलं आणि पुन्हा निघालो तर स्टार्टच होईना. मग थोडीशी ढकलली तरीसुद्धा चालू होईना, काहीच म्हणजे होईना. काय कळेना नक्की काय झालं आहे ते. अक्षरशः त्यातलं पेट्रोल संपलं होतं. आणि मग बाईकवर गेलो आणि त्यात मी साडी तशीच होती. म्हटलं आता चहा प्यायला जायचं आहे तर मी साडी काही चेंज केली नव्हती. घरी आल्यानंतर मी पुन्हा पोशाख चेंज केला आणि मग स्वाती, मी आणि ताई तिघी मग एका गाडीवर हळूहळू गेलो आणि मुलं मग त्यांच्या गाडीवर तिघे गेले. असं मग हे झालं. आणि मग जाऊन तिथे तो चहा घेतला आणि पुन्हा रिटर्न घरी आलो. येताना पेट्रोल घेऊन आलो, गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि पेट्रोल टाकल्यावर लगेचच पहिल्याच स्टार्टरला गाडी स्टार्ट झाली. म्हटलं देव पावला. अशी ही फजिती झाली आज. आणि अगदी लक्षात राहण्यासारखा म्हणजे आजचा हा चहाचा टाईम होता. आणि त्या गोंधळामध्ये आम्ही म्हणजे गाडी का चालू होणं, काय झालं असेल किंवा काय अमकं तमकं असं त्या ह्याच्यामध्ये मी तिथला व्हिडिओच घ्यायचा राहून गेला. कारण डोकं थोडंसं हँग झालेलं की नक्की काय प्रॉब्लेम झाला, नक्की काय झालं असेल असं म्हणजे हे व्हायला लागलं. आणि मग म्हटलं बहुतेक बघूयात आपण पेट्रोल तर टाकून बघूयात नक्की काय प्रॉब्लेम आहे ते. पण कळलं प्रॉब्लेम हाच की पेट्रोल संपलं होतं. आणि मग आता आले आहे घरी, म्हणजे सगळेच आलो आहोत घरी. जे भाजी कंपनी ते सुद्धा होते तर सगळे आपापल्या घरी गेले. वैष्णवी, आशू आणि बंटी पण आहे बसलेलं आहे. चैतन्य झोपला आहे. चैतन्य आज ज्योत पळवून पूर्ण जाम झाला आहे, पायाचे गोळे वगैरे चढले, खूप दुखत आहेत, त्याच्यामुळे तो काय आलाच नव्हता. आणि अशा पद्धतीने ही आत्ताची चहाची गंमत झालेली आहे. तर मी तुम्हाला असं सांगून शेअर करते, पण मी असं सांगते तर मला हसायला येते. पण इतकं मगाशी म्हणजे वातावरण असं वेगळं झालेलं की खरं मला असं वाटतं की मी तो व्हिडिओ मिस केला, म्हणजे घ्यायला पाहिजे होता तो व्हिडिओ. पण ते असं डोक्यातच नाही आलं त्यावेळेस. म्हणजे ते थोडंसं टेन्शन की नक्की काय झालं त्यामुळे ते राहून गेलं. तर असं आज छान अशी शिवजयंती आणि अक्षय तृतीया. तर ज्योतही सकाळी आणली आणि त्यानंतर शिवजन्मोत्सवसुद्धा खूप छान पद्धतीने साजरा झाला. आणि त्यानिमित्ताने इथे गावातली जी छोटी मुलं आहेत तर काही मुलांनी भाषणं केली, काही मुलांनी डान्स केले आणि खूप छान पद्धतीने म्हणजे कार्यक्रम केला. जो आमचा महिला ग्रामसंघ आहे तर त्या ग्रामसंघाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि खूप मस्त पद्धतीने झालं. खरं तर आमचं गाव छोटं आहे त्याच्यामुळे मग म्हणजे कमी संख्येत लोक असतात, पण खूप छान वाटतं. म्हणजे कार्यक्रम साजरे होतात हे खूप महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने हा आजचा पूर्ण दिवस गेलेला आहे. आणि आता वेळ झाली आहे आरामाची, म्हणजेच हा व्हिडिओ इथे थांबवण्याची. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.